36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड, जामठी, लोणवाडी येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. बोदवड नगरपंचायत, NH राका हायस्कूल आणि कनिष्ठ माध्यमिक विद्यालय तसेच जामठी आणि लोणवाडी ग्रामपंचायत परिसरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे. विविध ठिकाणी अभिवादने, व्याख्याने आणि सामाजिक संदेश व जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणात न्हाऊन निघालाय. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह बोदवड बसस्थानकातही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. NH राका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मुख्याध्यापक PM पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यवेक्षक RK तायडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडलाय. यावेळी विजय चोपडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना समानता, बंधुता आणि मानवतेचे मूल्य आत्मसात करण्याचं आवाहन केलंय. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना करत समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायकारक प्रथा यांना जोरदार विरोध केलाय. अनुभव मंडपच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली आहे. स्त्री पुरुषांना समान अधिकार मिळावा, प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद करण्यात आलंय. बोदवड नगरपंचायत इथे नगराध्यक्षपदी दिनेश भाऊ माळी, विजय भाऊ बडगुजर, संजय भाऊ गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय भाऊ बडगुजर यांनी बसवेश्वरांच्या कार्यावर सविस्तर माहिती देऊन कायकवे व कैलास या विचारसरणीचा संदेश दिलाय. तर दिनेश भाऊ माळी यांनी त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. तसेच जामठी आणि लोणवाडी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंचपदी भागवत भाऊ पाटील, विशाल ठाकूर, भिका पाटील, पप्पू चौरसिया, नाना राजूरकर, भिका लष्करे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या महान कार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आलाय. या सर्व कार्यक्रमांना सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. सामाजिक एकात्मता आणि समतेचा संदेश देणारी ही जयंती ठरली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.